आता जरा दिवाळीबद्दल काय सांगा? सर्वप्रथम दिवाळीच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व चक्रेश्वरांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ओम साईराम मंडळी, जय क्वीरा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे आपल्या गावची दिवाळी म्हणजे बलिप्रतिपदा. त्यानिमित्ताने आपण आलो इकडे बैल सजवायला. चला दाखवतो तुम्हाला. विठू हरी
हे मग अशी घे ना व्हिडिओ माझा पार्टनर हे बुटा काढ ना शूज तेच सांगू तुला चांगला सॉक्स काढला असतं ते पण बरं वाटलं. दुसरा यायचा नाही आता. हे अक्षय हे अक्षय ड्रोन कुठे आहे? दोन कॅमेरा कुठे तुझा टिपिंग आहे ना त्याची आहे ना असं नवीन खरेदी पुढे घे व्हिडिओ काढायचा सर्दी झाली की नाही वातावरण मानवलं नाही मयू ए मयू
हे कचरा काढ तिथून. तर आपल्यासोबत रॉकी बैलाचे नियोजनकारक किशोर शेलार आणि महेश शेलार आहेत. तर ते आपल्याला जरा बैलाबद्दल माहिती देतील. दादा काय सांगाल बैलाबद्दल? बैल हा आमचा बिनजोडला जास्त करून पळतो, 3 फेऱ्याला कमी पळतो. आणि आमच्या ही गाडी आमची जय हनुमान प्रसन्न बलिराम धर्मा सल्फी या नावाने गाडी पळते. आणि सोन्या रॉकी ग्रुप हा आमचा म्हणजे सगळं नियोजन करतो. दादा आपला बैल चालत आला घाटावर, आता पुढचं नियोजन कसं असेल याचं? आता सध्या त्याला जरा एक 15 दिवस त्याला थोडा आरामावर ठेवणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही त्याचं पुढचं नियोजन चालू करू. आणि आता आपला सण होता बलिप्रतिपदा, त्याबद्दल काय माहिती द्याल? त्याच्यासाठीच तर खास बैल घेऊन आलो घाटावरनं, नाहीतर अजूनही घाटावरच असतं बैल. पण कसा आपला सण असतो बलिप्रतिपदा, आपल्या आदरावडी गावामध्ये जरा जोरात होतो, त्याबद्दल जरा माहिती द्या लोकांना. ते आता हा आपला पारंपरिक सण आहे बलिप्रतिपदा. आणि आपल्या म्हणजे आजोबापासनं बैलांची सांभाळणी करत आलेली आहेत, त्याच्यामुळे हा शौक आम्ही अजून पण जिवंत ठेवलेला आहे. दादा जरा दिवाळीबद्दल काय सांगा? सर्वप्रथम दिवाळीच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व छकडे सरांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर दादा आपला आदरवडी एक्सप्रेस रॉकी हा एकदम टॉपचा बैल आहे सध्याच्या कंडिशनला. तर असा एखादा अविस्मरणीय अनुभव तुमचा सांगाल बिनजोडमधला? बिनजोडमधला आपला बैल दुसरा आपला होता. आपली शर्यत घाटावर झालेली बोरजेवाडीला. टॉपची गाडी होती. आपला नाव होता, तेही नाव आपल्याला फिरवलेला. त्याच्यानंतर काही कारणास्तव गाडी रद्द झाली. पुन्हा आपण नाव दिलं एक बैल सांगून, तेही नाव आपल्यावर फिरवला. त्याच्यानंतर ती गाडी म्हणजे टॉपची म्हणजे 1 नंबरचीच गाडी होती. ती गाडी घाटावर कोणाला मारच खात नव्हती. ती गाडी आपण तिथे त्या मैदानात आपण केली गाडी. म्हणजे बैलांनी तुम्हाला एक खुश केलं एकदम? बैलांनी आजपर्यंत आम्हाला कधीच नाराज नाही केलं. अविस्मरणीय शर्यत म्हणजे ती शर्यत अशी होती का आपल्या इकडनं म्हणजे ती शर्यत बघण्यासाठी कमीत कमी 100-1 लोक आपल्या इकडनं मुंबई भागातनं आले होते आपल्या बरोबर, खास बैलासाठी बघायला. आणि बैलांनी त्या निमित्ताने आणि तुमचा मान राखलेला त्या आहे. मैदानात बैलांनी आपल्याला अजिबात नाराज केलेला नाही. बैलांनी आजपर्यंत आपल्याला कधीच नाराज नाही केला. आजपासून जोपर्यंत म्हणजे आपण आजपर्यंत बैल पळतोय, आजपर्यंत बैलांनी कधी आपल्याला जिथे आपले चुरशीची लढत असेल तिथे कधीच बैलांनी आपल्याला खाली मान करून. आणि आता दिवाळीनंतर आता आपलं नियोजन कसं असेल बैलाचा? दिवाळीनंतर बैल आता 2च दिवस झाले बैल उतरले इकडे आपल्या बलिप्रतिपदेच्या सणानिमित्त. आता बघू 8 दिवस बैलाला सध्या तरी आराम बैलाला असेल. आराम असेल. त्याच्यानंतर पुढचं नियोजन. कसं आहे इकडचं हवामान पण बैलाला सूट झालं पाहिजे, कारण घाटावरती हवामान वेगळं असतं आणि इकडचं आपलं वातावरण वेगळं असतं. तर ते जरा मॅच झाल्यानंतर मग आपण पुढचं नियोजन करणार आहे. चला धन्यवाद. व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.